हॅलो. आज मी एका नवीन विषयावर बोलणार आहे. ते म्हणजे बायका आणि टेक्नॉलॉजी. तर पहिल्याच्या काळात बायका हाताने दळायच्या, हाताने मिरची कांडायच्या आणि सर्व काम स्वतःच्या हाताने करायच्या. पहाटे उठून मिरची कांडायच्या किंवा दळण दळायच्या. आपले ओव्यागात जात्यावरती दळायच्या. परत मिरची सुद्धा त्या हाताने घरी कांडायच्या. मिक्सर किंवा बाकीची काही टेक्नॉलॉजी नव्हतीच तेव्हा. तर त्यांना असे पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड जे आता बायकांना आजार आहेत ते त्यांना अजिबात नव्हते. तर माझं म्हणायचं एकच उद्देश आहे की जेवढे होतील तेवढे हाताने तुम्ही काम करा. जे आता डिशवॉशर आलेत, मिक्सर इज ओके, पण आता डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन जे आहे आपण आता सर्रास यूज करतो इथे. तर मी काय म्हणते, कपडे ड्राय करण्यासाठी वगैरे तुम्ही यूज करा, पण हाताने तुम्ही कपडे ऍक्च्युली वर्किंग वुमनसाठी ठीक आहे, ते त्यांना ज्यांना ऑफिस वगैरे जायचं असतं. पण जे घरी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांनी प्रयत्न करावा जेवढा होईल तेवढा. ज्यांना काही हेल्थ इश्यूज आहेत, कमरेचा प्रॉब्लेम आहे किंवा हाताचा प्रॉब्लेम आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्यासाठी ओके आहे. पण तुम्ही फिजिकल एक्सरसाइज तुमच्या बॉडीला ठेवा, जसं की वॉकिंग आहे, घरची कामं वाकून करणे, झाडू मारणे. ओके. तर हेच माझं आज मला सांगायचं होतं सगळ्या लेडीजना, की तुम्ही जेवढी होतील तेवढी घरची कामं स्वतःहून करा. आता काही जण मला कमेंटमध्ये वाईट साईड बोलतील, पण मी माझं एक मत इथं मांडलेलं आहे. पटला असेल तर कर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.